गडचिरोली जिल्ह्यातील सिरोचा तालुका सीमेवरील लागून असलेल्या गोदावरी नदीवरील तेलंगणा सरकारने अवघ्या 3 वर्षात बांधकाम पूर्ण केलेल्या 80,000 कोटींच्या मेडीगड्डा कलेश्वर प्रकल्पाचे आज तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आंध्र प्रदेश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी तसेच तेलंगणा सरकारमधील विविध मंत्री आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेडीगड्डा कलेश्वर उपसा सिंचन प्रकल्प हा तेलंगणा सरकारच्या महत्त्वाकांक्षी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती। तब्बल 3 वर्षात या महत्त्वाकांक्षी 80,000 कोटींची प्रकल्पाची कामे पूर्ण केली आहे। या योजनेत 1832 किलोमीटरचे कालवे, बोगदे व प्रेषण पाईपलाईनचे जाळ उभारण्यात आले आहे। एकूण 20 पंप स्टेशनातील 120 विशाल पंपाद्वारे जमिनीच्या खूप खोल वाहणारे गोदावरीचे पाणी 300 ते 650 मीटरवर खेचले जाईल। अमेरिकेतला कोलोराडो उपसा सिंचन योजना आणि इजिप्तमधील मानवनिर्मित नदी या जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन योजना हा अशा प्रकारचा पहिला आणि जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असेल। सदर प्रकल्पामुळे तेलंगणा राज्याला सुजलाम सुफलाम होणार आहे। मात्र प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्याला कोणताही फायदा नसून उलट दक्षिण भागातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोचा तालुक्यात काही गावांना फटका बसणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती।